एव्हरीवन, हा माझ्या चॅनलवरचा फर्स्ट लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आहे. यात मी चिकन पुलाव बनवला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपी पाहूया. इथे मी 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे आणि आता मी ते धुवून घेतलं आहे 2 वेळा साध्या पाण्याने. आता मी हळदीने धुते. तर इथे आता मी 1 कांदा, 2 टोमॅटो, 1 मिरची, थोड्याशा लसूण पाकळ्या आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. माझं स्पाइस टॉलरन्स कमी आहे म्हणून मी तिखट जरा कमीच ठेवते. आणि असंही आपण घरचा मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला टाकणारच आहोत. तर आता कटिंग करूया. आता आपलं सगळं चिरून झालेलं आहे. कांदे उभेच चिरायचे. आता आपण तांदूळ धुवून घेऊया. आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. यामध्ये आपण आता खडे मसाले टाकूयात. थोडीशी मिरची आणि थोडासा लसूण. आपला गॅस मंद आचेवर आहे. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात. मसाले ॲड करायच्या आधी कांदा टाकून घेऊयात. आपण आता हे परतून घेऊया. खूप छान लागते ही खिचडी किंवा पुलाव, तुम्ही काहीही म्हणू शकता ह्याला. पण 1 पॉट रेसिपी आहे त्यामुळे भांडी पण जास्त खराब होत नाही, टेस्टलाही छान लागते. आता यामध्ये आपण मसाले ॲड करतोय. तर ही गेली हळद. अजून थोडी टाकूया कारण मी नॉनव्हेजमध्ये हळद जास्त टाकणं प्रेफर करते. हा गेला गरम मसाला. हा गेला आपला घरगुती मसाला. आपण अजून चिकन मसाला, बिर्याणी मसाला ॲड करणार आहोत त्यामुळे मी इथे कमीच टाकलेला आहे थोडा. आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत. आता ना ह्या मसाल्यात थोडंसं पाणी ॲड करायचं. बस. यामध्ये आता आपण वरून टोमॅटो ॲड करतोय. आता टोमॅटो टाकलाय. आता आपण ह्याला मिक्स करून घेऊ. आता आपल्याला ह्याच्यावर चिकन टाकायचं. चिकन ॲड केलं की त्यावर पाणी टाकायचं आणि चिकन ना थोडा वेळ शिजवून घेऊया. 1 मिनिट. गाईस, द बेस्ट पार्ट, चिकन ॲड झालेलं आहे आणि मी इथे सुहानाचे मसाले वापरले. मी बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला वापरला. आणि लेट्स नॉट फॉरगेट दॅट आपण सॉल्ट ॲड केलेलं नाही आहे, तर आपल्याला ते सुद्धा ॲड करायचं आहे. सॉल्ट ॲड झालेलं आहे. ॲक्च्युली माझ्याकडे हा छोटा सिलेंडर आहे कारण मी बॅचलर म्हणून राहते. आता सॉल्ट तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करा. आपण आता यात वरून पाणी ॲड करूया. एवढं पाणी बास आहे बहुतेक सध्या. आपण जेव्हा भात टाकू तेव्हा पाणी वाढवू आपण. आता सध्या ह्या चिकनला शिजू देत. म्हणजे काय, जेव्हा आपण कुकर लावतो तेव्हा चिकन शिजायला लवकर मदत होते आणि आपली 3-4 मिनटात खिचडी रेडी होते. ओके, सो आपलं चिकन आता इझिली ब्रेक होतं आहे. नॉट सो इझिली, बट आपल्याला हीच कन्सिस्टन्सी हवी होती. आता आपण राईस ॲड करूया यामध्ये. राईस मी धुवून घेतलेला आहे. सो हा कालीमुछ आहे. हा खिचडीसोबत खूप छान लागतो. खिचडी, पुलाव, अगदी बिर्याणीतसुद्धा जाईल. लॉंग रेंज आहेत त्यामुळे तो परफेक्ट आहे अशा मेन्यूसाठी. यू कॅन सी. आता आपण या भाताला ॲड करून घेऊया. आता आपण या भाताला एकजीव करून घेऊया चिकनसोबत. म्हणजे कसं, भात वेगळा, चिकन वेगळा, टेस्ट अशी एकजीव होऊन जाते. आणि मग वरून आपण लागेल तसं पाणी ॲड करून घेऊ. हा माझा 1.5 लिटरचा कुकर आहे. यामध्ये माझं 2 वेळेचं जेवण आरामात होऊन जातं. याला रिंग वगैरे कसलाच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे हा खूप इझी टू यूज कुकर आहे. हा माझ्या आईने मला दिला.
आता आपण याला झाकण मारून घेऊ आणि 3 ते 4 शिट्या होईपर्यंत वाट बघू. आपली चिकन खिचडी रेडी आहे. तर चला प्लेटिंग करून घेऊया. मी खिचडी वाढून घेतलेली आहे आणि मी टेस्ट करण्यासाठी आता खूप एक्सायटेड आहे. आय एम शुअर की खूप छान झाली असेल, कारण चिकन खिचडी कधीही छानच लागते. मी ती पांढऱ्या कांद्यासोबत घेतलेली आहे, कारण तुम्ही दहीसोबत पण घेऊ शकता. मी आता सध्या दह्यासोबत घेत नाही आहे, कारण मला सर्दी झाली आहे. तर चला मी जेवून घेते. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली रेसिपी, व्हिडिओ कशी वाटली. हा माझा फर्स्ट व्लॉग होता, आय मीन लॉंग व्हिडिओ. सो तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा द्या. ओके बाय. तर आता पुढच्या व्हिडिओत भेटू.